नमस्कार, मी डॉक्टर सुनील पाटील, सहयोगी प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। आज मी आपल्यासाठी स्वयंचलित हायड्रोपोनिक यंत्रणा याविषयी प्रात्यक्षिक घेऊन आलेलो आहे। हायड्रोपोनिक यंत्रणेचा वापर ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये घरगुती विषमुक्त भाजीपाला पिकवण्यासाठी आपण करतो। हायड्रोपोनिकचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये बाल्कनी, टेरेस किंवा अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवू शकतो। आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने घरगुती वापरासाठी किफायतशीर स्वयंचलित हायड्रोपोनिक यंत्रणा निर्मिती केलेली आहे। त्या यंत्रणेमध्ये वेगवेगळे घटक आहेत। त्यातला पहिला घटक आहे ती माध्यमावर चालणारी यंत्रणा आहे। या यंत्रणेमध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत या माध्यमांचा वापर केलेला आहे। यामध्ये कोकोपीट वापरताना ते कोकोपीट 2 ते 3 वेळा धुवून व्यवस्थित सुकवून घ्यावे। त्यानंतर 3 भाग कोकोपीट व 1 भाग गांडूळ खत याचा वापर करावा व त्यामध्ये 2 ग्रॅम प्रति किलो मिश्रणाप्रमाणे 22 टिन बुरशीनाशक टाकावे। हे माध्यम आपण सुरुवातीला तयार करून ठेवावे। त्यानंतर आपण या हायड्रोपोनिक संचामध्ये एक सांगाडा बनवलेला आहे। त्या सांगाड्याची लांबी आहे 185 सेंटीमीटर, उंची आहे 155 सेंटीमीटर व रुंदी आहे 35 सेंटीमीटर। हा सांगाडा आपण 6 स्क्वेअर फीट जागेमध्ये ठेवू शकतो व यामध्ये 36 ट्रे लावण्याची आपण अरेंजमेंट केली आहे। प्रत्येक ट्रेची लांबी 30 सेंटीमीटर, रुंदी 20 सेंटीमीटर व उंची 10 सेंटीमीटर आहे। प्रत्येक ट्रेमध्ये आपण हे माध्यम भरून घेतो। तसेच या ट्रेमध्ये आपण पंप बसवलेला आहे। या पंपाच्या माध्यमातून आपण टायमरचा वापर करून स्वयंचलित इरिगेशन किंवा सिंचन करू शकतो। यासाठी आपण ठिबक सिंचनचा वापर, स्टिक ड्रिपर किंवा ठिबक सिंचनचा वापर आपण पाणी देण्यासाठी केलेला आहे। ही हायड्रोपोनिक सिस्टीम आम्ही इनडोर किंवा आउटडोर या दोन्ही पर्पजसाठी वापरायोग्य केलेली आहे। जर इनडोरमध्ये आपण करत असू तर आपण पारलाईट सिस्टीमची सोय यामध्ये केलेली आहे। पारलाईट वापरून आपण पिकांना लागणारा 250 मायक्रोमोल प्रति स्क्वेअर मीटर प्रति सेकंद एवढा जो लाईट आहे तो लाईट आपण या सिस्टीमच्या मार्फत देऊ शकतो। तसेच या सिस्टीममध्ये आपण आमच्या विद्यापीठाने विकसित केलेली हायड्रोपोनिक अन्नद्रव्य द्रावण पद्धती ती वापरून आपण हायड्रोपोनिकचे द्रावण तयार करू शकतो। त्यामध्ये 12 मायक्रोन्यूट्रियंट किंवा मेजर न्यूट्रियंट असलेलं द्रावण प्रति लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम याप्रमाणे देऊन ते द्रावण आपण पुनर्प्रवाहित पद्धतीने पूर्ण संचामध्ये फिरवू शकतो। तसेच या संचामध्ये pH मीटर, EC मीटर यासारख्या सर्व सुविधा दिल्या असल्याकारणाने आपण पाण्याचा pH मोजू शकतो आणि तो pH 5.5 ते 6.5 मध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो। तसेच यामध्ये EC विद्युत वाहकता मोजण्याची सोय असल्यामुळे प्रवाही होणाऱ्या द्रावणाचा EC 1.5 ते 2 याच्यामध्ये राहील, यासाठी आपण करू शकतो। समजा द्रावणाचा pH बदलला असेल तर आपण ॲसिड टाकून त्यामध्ये तो द्रावणाचा pH बॅलन्स करू शकतो व आपण EC जर कमी झाला असेल तर आपण त्यामध्ये अन्नद्रव्य द्रावण टाकू शकतो किंवा PC जर जास्ती झाला असेल तर आपण पाणी वाढवून तो समतोल पातळीमध्ये आणू शकतो। अशा प्रकारे या संचाचा आपण एक कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये वापर करू शकतो। या संचाचा वापर करताना आपण ट्रेमध्ये माध्यम भरून घ्यावे। त्यानंतर त्या माध्यमामध्ये आपण ड्रिपर्स बसवावेत। ड्रिपर्स बसवल्यानंतर आपण त्या माध्यमामध्ये बियाणे 1 सेंटीमीटरला लावून घ्यावे। त्यानंतर ठिबक सिंचनच्या माध्यमातून स्वयंचलित पंप वापरून आपण सकाळी 2 मिनिटं, दुपारी 4 मिनिटं व संध्याकाळी 1 मिनिटं अशी दिवसातून 7 मिनिटं जरी पाणी दिलं तरी या संचासाठी पाणी भरपूर होतं आणि एक्स्ट्रा झालेलं पाणी यामध्ये असलेली निचरा यंत्रणा एक्स्ट्रा पाणी काढून ती पुनर्प्रवाहित पद्धतीने आपल्या रेग्युलर पाण्याच्या टाकीमध्ये घेऊन जाते। या संचामध्ये आपण पुनर्प्रवाह करत असल्यामुळे वेळोवेळी EC आणि pH ही तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे। हा संच तयार करण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो आणि या संचातून आपण महिन्याला किमान 10 ते 12 किलो भाजीपाला उत्पादित करू शकतो। आपण कमी जागेमध्ये हा संच वापरत असल्याकारणाने शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी विषमुक्त भाजीपाला पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक यंत्रणा हे वरदान ठरत आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या नावाने आमच्या विद्यापीठाचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल आहे। ही सर्व माहिती आपल्याला आवडली असल्यास या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा व ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।